तर बघा मंडळी, आज मी बनवलेले आहे सुजी पकोडे। काहीतरी नवीन बनवायचं आहे, काहीतरी नवीन टेस्ट यायला पाहिजे म्हणून मग मी सुजी पकोडे तयार करून घेतलेले आहे। प्रयत्न करून पाहिला आणि सफल झालेला, खूप असे टेस्टी झालेले आहे सुजी पकोडे। तर बघा रेसिपी घेतलेला आहे मी एक कांदा, त्यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची, 2 ते 3 लसणाच्या कळ्या, थोडा कढीपत्ता आणि थोडं टाकणार आहे त्यामध्ये जिरं। याचा मी पेस्ट करून घेणार आहे। आणि बघा एकीकडे घेतलेला आहे मी कढईमध्ये तेल आणि हा पेस्ट त्यामध्ये टाकून घेणार आहे। थोडी एक लाल मिरची घेतलेली आहे, त्याला मी बारीक करून कुटून घेतलेली आहे। थोडी हळद, चवीपुरतं मीठ आणि थोडा बेकिंग सोडा थोडा त्यामध्ये टाकलेला आहे मी। हिरवा सांबार याला एकत्रित करून घेणार आहे आणि यात टाकणार आहे अर्धा वाटी आंबट दही। आणि बघा हे झाल्यानंतर थोडा अर्धा ग्लास पाणी आणि याला आता छान शिजू देणार आहे उकळी येईपर्यंत। एकीकडे मी आलूसुद्धा उकळायला ठेवलेले आहे आणि हे शिजेपर्यंत बघा किती छान शिजत आहे आपलं मिश्रण। आणि बघा आलूसुद्धा उकळलेले आहे माझे आणि आता यात टाकलेली आहे मी सुजी म्हणजेच रवा। आणि बघा किती छान झालेला आहे। आता मी हे एका परातीमध्ये काढून घेणार आहे आणि यामध्ये एक आलू बारीक करून त्याचा गोळा तयार करून घेणार आहे। छान पद्धतीने याला एकत्रित करून घेऊन याला बघा हाताला चिकटणार नाही आणि तेलाचा वापर केला नाही, पाण्याचा सुद्धा वापर केला नाही आहे। आणि बघा किती छान गोळा तयार झालेला आहे। आता याचे मी छोटे छोटे गोळे तयार करणार आहे या पद्धतीने। तर बघा असे हलके वरून दाबून द्यायचे आहे त्याला, तर छान पकोडे टेस्टी होईल आपले। आणि बघा किती छान गोल आकार दिलेला आहे मी आणि सगळ्याला असे आता मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे। तर बघा आपले गोळे तयार झालेले आहे। एकीकडे घेतले मी थोडं गव्हाचं कणिक आणि त्यामध्ये टाकलेलं आहे पाणी। बघा या पद्धतीने पातळ मिश्रण करायचं आहे, गाढं मिश्रण करायचं नाही, याला टेस्ट येणार नाही म्हणून थोडं पातळ मिश्रण। तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा बेसनाचंही मिश्रण करू शकता, पण मी कणकेचं मिश्रण केलेलं आहे। आणि हलकं डीप करून यामध्ये आपण असे तळून घ्यायचे आहेत छान त्याला कलर येईपर्यंत। बघा हलक्या तेलामध्येच आणि छान तळत आहे आपले पकोडे। या पद्धतीने मी सगळे पकोडे माझे तळून घेतलेले आहे। बघा आणि आता मी चटणी बनवून घेणार आहे। यामध्ये टाकला आहे मी थोडा पुदिना आणि थोडा सांबार, 2 ते 3 हिरवी मिरची, थोडं जिरं आणि चवीपुरतं मीठ, थोडं पाणी टाकून आपण चटणी तयार करून घ्यायची आहे। आणि बघा खूप छान असे पकोडे तयार झाले आहेत। तर मंडळी, तुम्हाला जर आमचा आतापर्यंतचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। आणि आम्ही अशा छोट्या पद्धतीने काही आम्ही रेसिपीज तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत, अशा टेस्टी आणि छोट्या। तर मंडळी, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्की आमच्या गावठाण पद्धतीने एकदा तरी सुजी पकोडे बनवून बघा, खूप टेस्टी आहेत। थँक्यू।